तिने पुन्हा अशी चूक करू नये म्हणून तिनेच जाळलेल्या नोटांची राख तिच्या गालाला लावली मी, आणि ती तर प्युअर ऑर्गॅनिक आहे. चुकलं ना माझं? अरे रंग म्हणून काय सोन्याच्या तोंडाला राख लावतात का? अरे तिने माफी मागितलीये. जे केलं ते तिने चुकीचं केलं होतं, त्याबद्दल मी सुद्धा बोललोय तिला. हा, मग बोललंच पाहिजे ना. लहानांनी चूक केल्यानंतर मोठ्यांनी त्यांना समजावलं पाहिजेच, बोललं पाहिजेच. पण याच्यावर काही परिणाम झालाय का बघितला का तुम्ही? दुसरी एखादी मुलगी असती ना तर 4 दिवस धक्क्यातून ती बाहेर आली नसती. पण हिचं बघा, लागली रंग खेळायला. म्हणूनच मी तिला शिक्षा कळावी म्हणून तिला रंग लावला तिचाच. असं जर असेल ना तर मग तू आयुष्यभर केलेले सगळे पराक्रम आठवून आम्ही तुला कायमचं बोलत राहिलं पाहिजे. पण आम्हीही विसरण्याचा प्रयत्न करतोय ना. ओ, तुम्ही आता हे सगळं माझ्यावर पालटू नका. तुमच्या सुनेने केलेले कालचे पराक्रम तुम्ही विसरलात का? तू ना तू समोरच्याला टोकाला नेतेस. तुला कळतंय का? तुझ्यामुळे ना आम्हाला फ्रस्ट्रेशन होतंय. मी तिला तिच्या चुकीची शिक्षा दिली. तुला नव्हती करत मी शिक्षा? यात काय माझं चुकलं? अरे पण मी म्हणतो, का भांडणाला सुरुवात करतेस नेहमी नेहमी? जरा काही आनंदाचं घडायला लागलं की तुला मिठाचा खडा का टाकावाचा वाटतो. मी म्हणतो एक दिवस भांडण नाही केलं तर काही बिघडेल का? एक दिवस सुद्धा तुझ्या तोंडातून काही चांगलं निघूच नाही. सगळे मलाच बोलताय म्हणजे मीच चुकतेय का? हो ठीक आहे, बोलते मी, पण माझ्या मनाचा विचार कोणी केलात का? माझ्या पण स्वप्नांची राख होतेच आहे ना. मलाही वाटलं होतं ना सून घरात येईल, सगळं काही व्यवस्थित होईल, मस्तपैकी सगळ्यांना सावरेल, ती सगळ्यांची सेवा करेल. संसारामधलं माहित नाही येईल. काय करणार तुम्ही? सुनेनं जे काही करायला पाहिजे त्याच्या नेमकं उलट करत असते ही मुलगी. काय करायचं आम्ही मग? काही वाज होता. माझी स्वप्न होती, एक सून म्हणून माझी स्वप्न होती. मला अंडरस्टँड करेल, मला समजून घेईल. तुम्ही केलं का ते? पण मी काय करायला हवं होतं? मी तुला ऍडजस्ट करून घेतलं नाही का? तू ज्या वेळेला पहिल्यांदा या घरामध्ये आलीस त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी ते समजूनच घेतलं ना. तुला कोणतीच वस्तू, कोणतीच गोष्ट तुला करता येत नव्हती. करता येत होती का? चहा पण साधा करता येत नव्हता तुला. पण मी समजून घेतलं ना. तुला मी म्हणायची मला चहा कर ग, हे कर ग, ते कर ग. तू म्हणायची मला करता येत नाही. पण मी म्हणायची का तुला काही? जरा मी बोलले की बा तुला वाटायचं की मी टोमणा मारते, मग तुझी चिडचिड व्हायची, मग तू नको नको ते मला बोलायची. काय 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 करायला हवं होतं का? तुम्ही फक्त गप्प राहा, एवढंच करा. आई, तुम्ही शांत राहा, गप्प राहा. बाकी दुसरं काहीच नकोय मला.